सर्वांना नमस्कार। आज आपण मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा सन 2024 यामधील इयत्ता दुसरी यातील आपण भाषा विषयातील 15 प्रश्न या ठिकाणी आज पाहणार आहोत आणि या 15 प्रश्नांचे विश्लेषण करणार आहोत। तर चला सुरुवात करूयात। यातील पहिला प्रश्न आहे 1 आणि 2 या दोन प्रश्नांसाठी हा प्रश्न आहे। रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करा। तर 1 आणि 2 साठी हा असल्यामुळे आपण ज्यावेळेस सुसंगत वाक्यांचा परिच्छेद तयार करतो त्यावेळेस 1, 2 किंवा त्यापेक्षा 3ही प्रश्न असतात। या ठिकाणी 2 दिलेले आहेत, तर दोन्ही प्रश्न वाचल्याशिवाय कोणताही पर्यायाला टिक मार्क करायची नाही। म्हणजे हा प्रश्न आणि हा प्रश्न हे दोन्ही प्रश्न वाचून याचे उत्तर सोडवायचे असते। तरीही यामध्ये जर 2 किंवा 2 पेक्षा जास्त 3 जरी प्रश्न दिले असतील तर परफेक्ट ज्याचे उत्तर माहित आहे तोच यातील उत्तर पहिल्यांदा लिहायचे असते। आता या 2 पैकी दोन्हीमध्ये जुळणारा म्हणजे सुसंगत शब्द येणे गरजेचे आहे। टिंबटिंब या फळाची चव गोड आहे। तर पर्याय दिलेले आहेत तेही आपण वाचायचे आहेत। कलिंगड, आंबा, लिंबू आणि चिंच। लिंबू आणि चिंचची तर गोड चव नाही, म्हणजे कलिंगड किंवा आंबा असू शकते। पण यातील काय असेल? या फळात टिंबटिंब, बाहेरून काटे असतात, बाहेरून काटे या दोन्हीला सुद्धा नसतात। फक्त 2च बिया असतात, या दोन्हीत 2च बिया असतात, नाही तर यात अनेक बिया असतात आणि यात एकच बी असते। एकच बी असते, एकच बी असते म्हणलं तर तो आंबा असणार आहे। एकही बी नसते, कलिंगडमध्ये अनेक, म्हणजे या ठिकाणी एकच बी असते आणि आंबा, ही 2 उत्तरे येऊ शकतात। म्हणजेच आंबा या फळाची चव गोड आहे आणि या फळात एकच बी असते। हे दोन्ही पर्याय या ठिकाणी बसतात, म्हणून याचा पर्याय 2 येणार आहे आणि याचा पर्याय 3 येणार आहे। जर सुसंगत परिच्छेद असेल तर सर्व प्रश्न वाचणे गरजेचे आहे, त्यानंतरच आपण प्रश्न सोडवण्यास सुरुवात करायची आहे। तर चला पुढील तिसरा प्रश्न घेऊयात। खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य विशेषण शोधा। म्हणजे विशेषण यात घ्यायचं आहे 2-3 दिवसांपासून सर्वत्र टिंबटिंब थंडी पडली। तर थंडी ही कडाक्याची असते, म्हणून याचा पर्याय क्रमांक 4 येणार आहे। थंडी आहे म्हणून कडाक्याचे आहे, हे त्याचे विशेषण येणार आहे, म्हणून याचा पर्याय 4 घेतलेला आहे। तर चला पुढील प्रश्न घेऊयात। यामध्ये काय विचारलेले आहे? खालील शब्दांच्या यादीत एकूण किती पुल्लिंगी शब्द आहेत? पुल्लिंगी शब्द म्हणजे ज्याला तो प्रत्यय लागतो, अशांना आपण काय म्हणतो? तर पुल्लिंगी। स्त्रीलिंगी असेल तर ती आणि नपुंसकलिंगी असेल तर ते। तर आपण या तो कोंबडा असे जर या ठिकाणी जर यादी दिली असेल तर अशा यादीमध्ये आपण खाली रेष मारायची, जेणेकरून आपणास परत ते मोजताना सोपे जाईल। तो कोंबडा आहे, त्यानंतर ती छत्री, हे येणार नाही। म्हैस, ती म्हैस। वर्तमानपत्र, ते वर्तमानपत्र। घड्याळ, ते घड्याळ। डोंगर, तो डोंगर। खुर्ची, ती खुर्ची आणि चांदोबा, तो चांदोबा। या ठिकाणी कोंबडा, डोंगर आणि चांदोबा हे 3च शब्द हे पुल्लिंगी शब्द आहेत, म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे 1। तर चला पुढील प्रश्न पाहूयात। खालील आकृतीतील अक्षरांपासून एक वाक्प्रचार तयार होतो, त्या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून शोधा। आता हा जो वाक्प्रचार आहे यामध्ये आपणास जेवढे शब्द तयार होतील तेवढे शब्द आपण तयार करायचे आहेत। शब्द म्हणजे पूर्ण अर्थाचे शब्द। जर आपल्यास हा फक्त 5च शब्द आहेत, आपण जसे जसे पुढे जाऊ तसे तसे शब्द वाढतात। पहा याचा काय वाक्प्रचार तयार होतो? तर धूम ठोकणे। धूम ठोकणे म्हणजे जोरात पळून जाणे, म्हणून याचा पर्याय क्रमांक 2 येणार आहे। आता असे जर शब्द दिले असतील तर यातून कोणते शब्द? ठोकणे हा एक शब्द तयार होतो, धूम हा एक शब्द तयार होतो, मग तो पुढे मागे घेऊन बघायचं वाक्प्रचार तयार होतो का, अशा पद्धतीने आपण त्याला अर्थ लावायचा। जर 2-3 शब्द जर आपल्या लक्षात आले तर आपल्याला वाचन असेल तर वाक्प्रचार लगेच लक्षात येईल। तर चला पुढील प्रश्न घेऊयात।
खालील प्रश्नात हवेत उडणारे साधन या चित्राचा योग्य पर्याय शोधा. तर हवेत उडणारे म्हणजे हवेमधून जाणारे साधन वाहन यापैकी कोणकोणते आहे? तर जहाज हे पाण्यातून जाते हे तर नाही, रेल्वे ही रेल्वे रुळावून जाते हेही नाही, त्यानंतर विमान हे हवेतून जाते हे एक आहे, आणि हेलिकॉप्टर सुद्धा हवेतून जाते हे सुद्धा आहे. म्हणजे हवेतून उडणाऱ्या साधनात योग्य पर्याय चित्राचा योग्य पर्याय चित्राचा योग्य पर्याय म्हणजे क आणि ड हे दोन योग्य आहेत, आणि क आणि ड हे दोन योग्य पर्याय क्रमांक 3 मध्ये आहेत, म्हणून याचा पर्याय क्रमांक 3 असणार आहे. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. पुढील प्रश्नामध्ये प्रश्न क्रमांक 7 मध्ये जर पाहिलं तर काय विचारलेलं आहे? 7 व 8 साठी सूचना. खालील उतारा वाचून त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. ज्यावेळेस उतारा दिला जातो त्यावेळेस सर्वप्रथम हा उतारा काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे, आणि वाचत असतानाच त्याला अर्थही आपण लावायचा आहे. उतारा वाचल्यानंतर याचे प्रश्न वाचायचे, आणि प्रश्न वाचल्यानंतर पुन्हा आपण या उतार्याकडे जाणार आहोत. सर्वप्रथम आपण हा उतारा वाचून घ्यायचा आहे आणि त्याच्या खालील प्रश्न वाचायचा आहे. खालीलपैकी योग्य विधानाचा पर्याय शोधा. तर हा उतारा जर वाचून झाला तर हा हत्तीवरील उतारा आहे, आणि वाचून झाल्यानंतर पहिला प्रश्न काय आहे? योग्य विधानाचा पर्याय म्हणजे हे जे 4 विधाने दिलेले आहेत त्यातील योग्य विधान कोणती? हत्ती आपल्याला लांब दाताने शिकार करतात. हत्ती आपल्या लांब दाताने शिकार करतात. तर हत्ती हा शाकाहारी प्राणी आहे, आणि तो येथेच सांगितले शाकाहारी असल्यामुळे तो शिकार करण्याचा प्रश्न येत नाही. 2 आहे, हत्ती हा मांसाहारी प्राणी असून वेगाने धावतो. हा शाकाहारी प्राणी आहे त्यामुळे हा सुद्धा येणार आहे. हत्ती हा वेगाने धावत सुद्धा नाही. हत्तीला आपल्या सोंडेचा उपयोग अन्न तोंडात घालण्यासाठी व पाणी पिण्यासाठी होतो. बघा, हत्तीला लांब सोंड म्हणजे नाक आहे. सोंडेचा उपयोग अन्न तोंडात घालण्यासाठी व पिण्यासाठी व वस्तू उचलण्यासाठी होतो. म्हणजे हे विधान योग्य आहे. तरीही आपण चौथे सुद्धा वाचणे गरजेचे आहे. हत्ती हा पाळीव प्राणी असून हत्तीला कुंजर असे म्हणतात. तर बघा, हत्ती हा एकतर पाळीव प्राणी नाही, तो जंगली प्राणी आहे, म्हणून हे चुकीचे आहे, आणि याचा पर्याय क्रमांक 3 आहे. आता पहा पुढील प्रश्न काय आहे? सुळे कशाला म्हणतात? तर सुळे हे हत्तीचे काय असतात? लांब दातांना आपण काय म्हणतो? तर सुळे म्हणतो. पहा येथे दिलेले आहे, त्याच्या लांब दातांना सुळे म्हणतात. तर हत्तीच्या लांब दातांना सुळे असे म्हणतात. या ठिकाणी आलेलं आहे त्याचे उत्तर. त्यामुळे आपण काळजीपूर्वक हा उतारा वाचायचा, त्यानंतर प्रश्नांकडे यायचे, आणि त्यानंतर पुन्हा आपण उतार्याकडे जायचं आहे. तर चला पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 9 मध्ये काय आहे? खालीलपैकी कोणता शब्द अनेक वचनी आहे? आपणास जर अ ब क ड दिला असेल तर अशा शब्दांना आपण टिक मार्क करून तो पर्याय न लिहिता आपण 1 2 3 4 पर्याय कुठे आहेत ते बघणं गरजेचं आहे. खालील शब्दात अनेक वचनी झाड झाडे हे अनेक वचनी आहे. कढई, गोष्ट गोष्टी हे सुद्धा अनेक वचनी आहे. पिशवी पिशव्या हे सुद्धा अनेक वचनी आहे. म्हणजेच अ क आणि ड हे 3 शब्द काय आहेत? अनेक वचने आहेत. म्हणून अनेक वचने आहे असं विचारले, म्हणून याचा पर्याय क्रमांक अ क ड हा पर्याय क्रमांक 4 येणार आहे. तर चला पुढील प्रश्न पाहूयात. खालील वाक्यात एकूण किती प्रकारच्या विरामचिन्हांचा वापर केला आहे ते पर्यायातून शोधा. हे जे वाक्य दिलेले आहे या वाक्यांमध्ये किती विरामचिन्ह आहेत? हे अवतरण चिन्ह आहेत, हा स्वल्पविराम आहे, आणि हा पूर्णविराम आहे. म्हणजे एकूण 1 2 आणि 3 विरामचिन्हांचा वापर केलेला आहे. या ठिकाणी पाहिलं तर 3 विरामचिन्हांचा वापर केलेला आहे, म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे 2. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. सोबतचे चित्र पहा. चित्रातील प्राण्याच्या पिल्लाला काय म्हणतात? चित्रामध्ये हरिण दिलेले आहे आणि हरणाचे पाडस असते, म्हणून त्याचा पर्याय क्रमांक 1 येणार आहे.
तरीही आपणाला हे तिन्ही पर्याय काय आहेत, कशाचे आहेत हे सुद्धा माहित पाहिजे. तर बछडा कोणाला म्हणतात? तर बछडा वाघाच्या पिल्लाला. तर छावा कोणाला म्हणतात? छावा हे सिंहाच्या पिल्लाला म्हणतात. आणि शेंगरू कोणाला म्हणतात? घोड्याच्या किंवा पिल्लाला शेंगरू असे म्हणतात. तसेच गाढवाच्या पिल्लाला सुद्धा शेंगरू असे म्हणतात. तर यामध्ये जर पाहिलं तर हरणाच्या पिल्लाला पाडस म्हणतात, म्हणून याचे उत्तर आहे पाडस. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. खालील पर्यायातील कोणत्या वाक्यात सर्व शुद्ध शब्द आहेत? आता शुद्ध शब्द कोणत्या वाक्यात आहेत? तर बघितलं, शेतकरी शेतात कष्ट ह्या अशुद्ध शब्द आहे, त्यामुळे हा पर्याय नसणार आहे. मी रोज सकाळी दिनदर्शिका वाचतो, यामध्ये तर सर्व शुद्ध शब्द वाटत आहेत, म्हणून मी या दोनला बरोबर करतो. तरीही आपण 3 आणि 4 चे वाचन करणे गरजेचे आहे. शीर्षकांनी चिंटूचे कौतुक, इथे शिक्षकांनी म्हणायचं असेल तर शीर्षकांनी केले, त्यामुळे हा सुद्धा चुकीचा आहे. घरातील जमीन अंगण शेणाने सारवतात. अंगण यामध्ये न बाणाचा आहे, त्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे. तर ह्यात जर पाहिलं तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. पुढील प्रश्न घेऊयात. खालील पर्यायातील अयोग्य जोडीचा पर्याय शोधा. अयोग्य जोडी म्हणजे हे लक्षात येणं गरजेचं आहे की चुकीची जोडी. चुकीची जोडी कोण आहे? कथा लिहिणारा कथाकार, ही बरोबर जोडी आहे. देवापुढे सतत जळणारा दिवा नंदादीप, हे सुद्धा बरोबर आहे. जमिनीवरून गेलेला रस्ता भुयार, हा जमिनीवरून नाही तर जमिनी खालून जातो भुयार, म्हणून हे चुकीचं आहे. आणि समाजाची सेवा करणारा समाजसेवक, हे सुद्धा बरोबर आहे. यामध्ये आपणास अयोग्य विचारले, म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे 3. तर चला पुढील प्रश्न घेऊयात. या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे? तर खालील शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून शोधा. समुद्राला समानार्थी शब्द हा रत्नाकर आहे, म्हणून याचा पर्याय क्रमांक 4 येणार आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे, खालील म्हणीचा योग्य अर्थ पर्यायातून शोधा. वासरात लंगडी गाय शहाणी. वासरात लंगडी गाय शहाणी म्हणजे काय? अडाणी लोकांत अर्धवट शहाण्याला मोठेपण लाभते. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये जर थोडं जरी ज्ञान असेल, जे कोणाकडेच ज्ञान नाही त्यामध्ये जर थोडं आपल्याला ज्ञान असेल, तर त्याला म्हणायचं वासरात लंगडी गाय शहाणी. म्हणजेच अडाणी लोकांत अर्धवट शहाण्याला मोठेपण लाभते, म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे 4. अशा पद्धतीने आपण 1 ते 15 प्रश्न विश्लेषणासह सांगितलेले आहेत. तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.